खांडसवरून भीमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावरील पदरगड. पदरगड प्रसिद्ध आहे येथील चिमणी क्लाइंब व अवघड पायवाटेमुळे. इथून असं जाणार आहे. जय शिवराय. आज मी आहे पदरगड किल्ल्याच्या ट्रेकवर. समोर तो तिकडे जो वरती सुळका दिसतोय तो म्हणजे पदरगड. ह्या कच्च्या रस्त्याने गाडी इथे आणून इथे पार्किंग करून आता सरळ दिशेने मी माझा ट्रेक चालू करणार आहे. बरोबर आता 8:30 वाजता मी ट्रेक चालू केला आहे. इथे आल्यावर आता 2 मार्ग आहेत. ही उजवीकडची वाट न धरता इथे बोर्ड लावलेले आहेत भीमाशंकर मार्ग. त्यामुळे ह्या डावीकडच्या वाटेने आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. पदरगडला जाणारा गणेश घाट हा पूर्ण रस्ता गुगल मॅप्सला ॲड केला आहे. त्यामुळे रस्ता शोधण्याची अजिबात गरज नाही. संपूर्ण पायवाटेवर दिशादर्शक फलक लावलेले आहेत. तसेच येथील पायवाट देखील अतिशय ठळक आहे. आणि ट्रेक चालू केल्याच्या 20 मिनिटात मी श्री गणेश मंदिरापर्यंत येऊन पोचले. आता इथून आपल्याला असं जायचं आहे. गणेश घाट लिहिलं आहे आणि ह्या गणपती मंदिरामुळेच ह्या घाटाला गणेश घाट म्हणतात. आणि गणपती मंदिरापासून परत पुढे जवळपास 20 मिनिटे चालल्यानंतर मी ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या चौकीपर्यंत येऊन पोचलो आहे. मी आतमध्ये आवाज दिला पण आतमध्ये कोण नाही आहे. इथे आतमध्ये कॅमेरा लावून सगळीकडून असं कंपाऊंड केलेलं आहे ज्याने कोणी विदाउट परमिशन जाऊ नये. आणि इथे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तसेच ते चार्जेस दिलेले आहेत. प्रत्येक व्यक्ती 60 रुपये. स्थिर कॅमेरा 200. हे पिण्याचं पाणी. आणि ह्याच रस्त्याने आपल्याला पुढे कंटिन्यू जात पदरगडला जायचं. वरती कॅमेरा आहे. इथून आता पूर्णपणे सपाटी आहे जोपर्यंत आपण पदरगडच्या खाली पोचत नाही तोपर्यंत. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे पूर्ण सावली इथं. आणि 1 तास 10 मिनिटांनी मी ह्या सपाटीवर आले. इथून आता तसं जाऊन पुढे जाऊन लाईटला वरती जायचं आहे. सूर्य पण आता डोक्यावर आला आहे. पूर्ण ही आता
सपाटी दोन्ही बाजूने असे दगडे लावून दिशा दाखवलेली इकडे जायचं. इथे एक पाण्याचा छोटा स्रोत आहे, पण त्याच्या बाजूने भयानक संख्येने मधमाशा आहेत. तिथे तुम्ही बघितलं तर खूप मधमाशा आहेत तिथे पाणी प्यायला आलेलं. त्यामुळे लवकर इथून आपण निघून जाऊ. विहिरीपासून थोडेच पुढे गेल्यावर उजवीकडे पदरगडाकडे जाणारी एक वाट आहे. त्या बाजूला ती विहीर होती. विहिरीच्या थोडेच पुढे आल्यावर इथून आता ही पायवाट आहे. दोन्ही बाजूने बघा कसे दगडे मांडून पायवाट दाखवली आहे. भीमाशंकरला इथून सरळ जातो पुढे. आणि आता आपण इथून पदरगडाकडे जाऊ. घनदाट जंगलातून जाणारी ही अतिशय सुंदर पायवाट आहे. आणि आता ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये असाच चढ असणार आहे. हा शेवटचा टप्पा एकदम अंगावर असल्यामुळे इथे जर आता दमछाक होती. इथून आता असं जाऊन त्या डोंगराच्या मधून आपल्याला वरती जायचं आहे. आणि तिथेच आहे तो पदरगडाचा प्रसिद्ध चिमणी क्लाइंब पॅच. तो वरती चढून गेलो की मग अजून एक छोटंसं राग पॅच आहे.
एक चांगली गोष्ट अशी की इथे एक दोरी लावलेली आहे. तसा पॅच तिथपर्यंत खूप उंच आहे. बघू आता आपण कसं करायचं. चिमणी क्लाइंब टेक्निक ही अचूकप्रमाणे वापर केली तर तुम्ही सहज वरती जाऊ शकता. शेवटी आलोच. जय श्रीराम. आता मी बघा बॅग तिथे बांधली होती. आता बॅगवरती घेतला. बॅग खूप महत्त्वाची आहे कारण ऊन खूप झाले आणि पाण्याची खूप आवश्यकता आहे. तुम्ही जर खाली बघितलं असं बरेच जण बॅगा खालीच ठेवून येतात. बाटली तिथे दिसत असतील तुम्हाला. चिमणी क्लाइंब चढून आल्यानंतर नेमकं आता जायचं कुठं. चिमणी क्लाइंब करून आल्यावर उजवीकडं का डावीकडे इथून पण आहे रस्ता, पण तिथे लाल बाण लावलेला आहे त्यामुळे मी इथून असं जाणार आहे. काय हा लाल बाण लावलेला आहे. तिकडं पण असेल काहीतरी औषध बघू आपण नंतर. पहिला हा टप्पा पार करू आपण. हा एवढा टप्पा आहे. तसाच सोप्पा आहे कारण ही फट खूप आपल्याला ग्रीप देणार आहे. ऊन खूप आले डोक्यात आता.
अशा पद्धतीने हा छोटाच कातर टप्पा पार करून मी वरती आलो आहे. तिथे एक गुहा आहे. व्हिडिओ बनवायच्या नादात आत्ता गेलो असतो. आणि आता हे काही पायऱ्यांचे अवशेष आहेत. इथून आता वरती गेल्यानंतर तर ते पायऱ्या आहेत किल्ल्याच्या. इथे गुहा आहे आणि आता थोडासा विश्राम घेण्याची खूप गरज आहे. थोडा वेळ गुहेत विश्रांती करून आता मी हा छोटासा पॅच सोडून वरती गडाच्या मुख्य भागावरती जाणार आहे. हा छोटासा पॅच सोडून आता इथून पायऱ्या आहेत. दोन्ही बाजूला ते दोन पायऱ्या आहेत. जो साईडच्या पायऱ्या आहेत त्याच्या तिथे एक गुहा पण आहे. पहिला आपण हा गुहेकडे जाऊ. ही एकदम अशी छोटीशी एक गुहा आहे. आता ह्या पायऱ्या चढून वरती जाऊन किल्ल्याचा जो भाग आहे तो आपण एक्सप्लोर करूया. त्या पायऱ्या बघा तसं वरती काय नसणार आहे, पण बघू आपण जाऊन तसं.
इथे अजून एक मोठं पाण्याचं टाक आहे. पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच जिथे काही अवशेष आहेत, बहुतेक हे गड देवता आहेत. ही एक अजून एक गुहा आणि तिथे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मला वाटतं आता हे शेवटचा पॉईंट असेल किल्ल्यावर. ह्या गुहेच्या पुढे पण इकडं जिथपर्यंत जाता येते तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो मी. बघू अजून पुढे काय आहे का. पुढे काहीच न दिसल्यामुळे मी माघारी फिरलो. ते ज्या समोरच्या भिंती दिसतात तिथून शिडीघाट आहे. वरती गेलं तर तुम्हाला तिथे एक फॉरेस्टची चौकी पण दिसेल. वरच्या साईडला भीमाशंकर आहे. आपण आलो तो ह्या मार्गे की जो आहे गणेश घाट, आणि ही जी मधली घर आहे तो आहे गुगल घाट. आणि ह्या अशा घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या पदरगडाची निर्मिती केली असावी.